पुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4, ओवी नंबर 151 ते 160. या ओवीमध्ये की माऊली ज्ञानोबाराय यांनी ज्ञानयज्ञाचं श्रेष्ठत्व, ब्रह्मप्राप्तीचा मार्ग आणि निष्काम कर्माचं रहस्य अत्यंत सुंदर रीतीने सांगितलं आहे. बाह्य यज्ञ, दान किंवा तप यापेक्षा आत्मज्ञान रूपी यज्ञ श्रेष्ठ आहे, कारण त्यामधून मनुष्याला ब्रह्मस्वरूपाची अनुभूती होते. ज्याने ज्ञानरूपी अमृत ग्रहण केले तो सहजपणे संसाराच्या बंधनातून मुक्त होतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते. तेच आपण एक एक ओवीच्या माध्यमातून पाहू. विचार येथ नरिगे हेतू जेथ न निगे, जे द्वैत दोष संगे सिंपेची ना. जे ज्ञान आहे की जिथे विचारांचीही पोचत नाही, तर्क टिकत नाही आणि द्वैत भावनाचा स्पर्श होत नाही, ते शुद्ध ब्रह्मज्ञान आहे, ईश्वराचं ज्ञान आहे. ऐसे अनादि सिद्ध चोखट, जे ज्ञान यज्ञावशिष्ट, जे सेविता ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. असे अनादि आणि निर्मळ ज्ञानस्वरूपी यज्ञाचे अवशिष्ट अमृत ब्रह्मानिष्ठ साधक मीच ब्रह्म आहे या अनुभूतीनं ग्रहण करत असतात. ऐसे शेषामृते धाले, की अमर्त्य भावा आले, मनोनी ब्रह्मते झाले अनायासे. आणि जे साधक या ज्ञानरूपी अमृताने तृप्त झाले ते अमरत्वाच्या अवस्थेला पोचले आणि सहजपणे ब्रह्मस्वरूप त्यांना प्राप्त झालं. एरा विरक्ती माळन घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची, जे योग यागून करीतीची जन्मले सांगते. ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्य नाही, संयमरूपी अग्नीची साधना नाही आणि योग यज्ञही नाही, त्यांचा जन्म व्यर्थ जात असतो. जया ऐहिक धड नाही, तयांचे परत्र पुससी काई, मनोनी सांगो कावाई पंडुकुमरा. ज्यांना या जगातही खरे सुख किंवा स्थैर्य लाभत नाही, त्यांना परलोकात काय लाभणार. आणि म्हणून हे अर्जुना, अशा लोकांविषयी तुला अधिक काय सांगावे. ऐसे बहुती परी अनेग, जे सांगितले तुझ का याग, ते विस्तारुनी वेदेंची चांग म्हणितले आहाती. हे अर्जुना, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ वेदांनी की मोठ्या विस्ताराने सांगितले आहेत, आपल्यापाशी कथित केले आहेत. परी तेने विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे, हे तुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. परंतु त्या सर्व विस्ताराचा मुख्य अर्थ इतकाच आहे की योग्य रीतीने जर कर्म केले तर मनुष्य कर्मबंधनामध्ये अडकत नाही. अर्जुना वेदू जयांचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जया नवाळीची फळ स्वर्ग सुख. हे अर्जुना, जे वेद कर्मांमध्ये गुंतलेले आहेत आणि ज्यांचे ध्येय स्वर्गसुख आहे, ते स्थूल कर्मामध्ये रममान राहतात. ते द्रव्यादी यागो कीर होती, परिज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. द्रव्य यज्ञ मोठे वाटले तरी ते ज्ञानयज्ञाच्या बरोबरीला येऊ शकत नाही. जसे तारकांचे तेज सूर्यापुढे फिके पडते, की त्याप्रमाणे की द्रव्याचं यज्ञ जरी मोठं असलं तरी त्याहीपेक्षा श्रेष्ठ हे ज्ञानयज्ञाच्या बरोबरीला ते कधीच येऊ शकत नाही. देखे परमसुखात्मनिधान, साधा वया योगी जन,
जेन विसंबती अंजन उन्मेष नेत्री. योगीराज योगीजन परमात्म सुख प्राप्त करण्यासाठी इतके जागरूक असतात की डोळ्यात अंजन घालताना सुद्धा ते निष्काळजी राहत नाहीत. म्हणजेच ते सतत आत्मसाधनेत सावध असतात. या 10 ओव्या आणि 10 ओव्यांचा अर्थ आपण पाहिला. रामकृष्ण हरी. की पुढील ओव्यांमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.